नमस्कार. प्रज्ञाच किचनमध्ये आज आपण अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारं आईस्क्रीम घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत. अगदी पूर्ण रेसिपी पहा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर त्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. म्हशीचं दूध घ्यायचं आहे, फुल फॅट दूध घ्यायचं आहे. छान त्याला उकळी आणायची आहे आणि जे तिला अशी वरती साय यायला लागली की ती आपल्याला अशी डावानी किंवा आपल्याकडे जर हँड बीटर असेल तर त्याच्याने अशी ती मोडायची आहे. म्हणजे साय पूर्ण येऊ द्यायची नाही आहे आपल्याला. बघा, अशा रीतीने आपल्याला थोडं एक 5 ते 10 मिनिटं ह्या दुधाला उकळून घ्यायचं आहे आणि सगळी साय आपल्याला दुधामध्येच मिसळायची आहे. नंतर आपण गॅस बारीक करूयात आणि 1 लिटर दुधामध्ये अर्धी ते पाऊण वाटी साखर आपल्याला घालायची आहे आणि साखर विरघळेपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा आहे. आता तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. आता आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये इझिली हे कॉर्नफ्लॉवर असतं. त्यानंतर आपल्याला 1 चमचा GMC पावडर घ्यायची आहे. ही GMC पावडर आपल्याला कुठल्याही सुपर मार्केटमध्ये आता इझिली मिळते आणि खूप स्वस्त देखील असते. त्यानंतर CMC पावडर आहे, ही आपल्याला अर्धा चमचा घ्यायची आहे. बघा, 1 चमचा GMC पावडर आणि अर्धा चमचा CMC पावडर घ्यायचा आहे आपल्याला. हे प्रमाण लक्षात ठेवा आणि अगदी छोटे छोटे पाकिटं मिळतात आणि खूप स्वस्त असतात, तर त्यामुळे छान अगदी मस्त आईस्क्रीम आपलं जमून येतं. आता इथे मी कोमट आपलं नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे आणि ते ह्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून आपल्याला ह्याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. साधारण आपल्याला अर्धा कप दूध लागेल आणि हळूहळू थोडंसं दूध मिक्स करून ह्याची स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. मध्ये गाठी अजिबात राहिल्या नाहीत पाहिजेत. पण कधी असं आपण चमच्याने मिक्स करताना काही गाठी राहतात. आत्ता देखील तुम्हाला मी दाखवताना दिसल्या की ह्याच्यामध्ये गाठी आहेत. तर आपण काय करायचं, हे सगळं मिश्रण जे आहे ते एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला छानपैकी 1-2दा फिरवायचं. म्हणजे छान सगळ्या गाठी फुटतात आणि अगदी मस्त अशी स्मूथ पेस्ट आपली तयार होते. चला तर मग आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात. बघा, खूप कमी पैशामध्ये आणि खूप 1 लिटर दुधाचं जवळपास 2 ते 2.5 लिटर आईस्क्रीम तयार होतं. आणि आता सणावाराचे दिवस आहेत, म्हणजे पाहुण्यांची रेलचेल असणार, तर घरामध्ये असं आईस्क्रीम आपण एकदा बनवून ठेवलं तर ते 15 ते 20 दिवस छान टिकतं देखील आणि आलं की पटकन समोर खायला देता येतं. बघा, आता हे जे दूध गरम इकडे होत आहे, साखर पूर्ण विरघळू द्यायची आणि मग आत्ता जी आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे ती हळूहळू अशी या दुधामध्ये मिसळायची आहे आणि एका हाताने आपल्याला कंटिन्युअसली ते दूध फिरवायचं आहे आणि गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे. आणि सगळी पेस्ट ओतल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं बारीक गॅसवरती कंटिन्यू असं डावांनी फिरवत ह्या दुधाला आटवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे ते शिजलं पाहिजे. हळूहळू आपल्याला जाणवायला लागतं की दूध आपलं दाटसर व्हायला लागलेलं आहे, घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि कंटिन्युअस फिरवायचं, नाहीतर खाली सगळं चिकटून बसतं. आणि मग गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून आपल्याला हे दूध पूर्ण गार करून घ्यायचं आहे. बघा, गार झाल्यावर आणखीन दाट होतं, अगदी डावाला देखील अशी साय येते. बघा, आणि पूर्ण गार करून घ्यायचं. गार करताना देखील मध्ये मध्ये डावानी फिरवायचं आहे, म्हणजे त्याला वरती साय येऊ द्यायची नाहीये. आता पूर्ण गार झाल्यानंतर ह्यावर एक गच्च झाकण लावून आपल्याला हे डीप फ्रीजरमध्ये जिथं बर्फ होतो तिथे ठेवून द्यायचं आहे आणि पूर्ण ह्याचा बर्फ होऊ द्यायचा आहे. रात्रभर आपण ठेवून देऊयात. बघा, अगदी, आणि जर तुम्ही सकाळी बनवलं असेल तर 5-6 तास आपल्याला हे डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि असा मस्त ह्याचा टणक असा बर्फ व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं आईस्क्रीम परफेक्ट बनतं. बघा, आता ह्याला आपण अशा लाईन्स काढून घेऊयात आणि सुरीनी हे सगळं जे आईस्क्रीम आहे ना दगड झालेलं ते आपल्याला कापून घ्यायचं, ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे अजून प्रोसेसमध्ये आहे, पहिली ही स्टेप आहे. जर ह्या स्टेपमध्ये अगदी कडक कसा ह्याचा दगड बर्फासारखं जर हे जमलं दूध आपलं, म्हणजे आपलं आईस्क्रीम छान होतं, स्मूथ होतं आणि क्रीमी होतं. तर घाबरून जायचं नाही आहे, तर असा दगडच पहिल्यांदा बनला पाहिजे.
आता बघा मी हे सुरीने कट करून घेते आणि जसे जसे ह्याचे उलटणं किंवा झाराने आपण ह्याचे तुकडे काढून घेऊयात. बघा अशा पद्धतीने आपण ह्याचे भाग करून घेऊयात. आणि आता आपल्याला हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे 1 लिटर दुधाचं आहे माझ्याकडे, मोठं 1 लिटर दुधाचं मिक्सरचं भांडं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते फिरू शकतं. जर तुमच्याकडे छोटं भांडं असेल तर तुम्ही 2-3 बॅचमध्ये हे मिश्रण फिरवून घेऊ शकता. फक्त याला पातळ होऊ देऊ नका. जर पहिलं बॅच होईपर्यंत बाकीचं मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा. आता याच्यामध्ये 1 चमचाभर व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे आणि आपण आता हे फिरवून घेऊयात. अगदी मोठ्या मिक्सरचं जितकं काही मोठं तुमच्याकडे बटन असेल तेवढ्या बटनवरती याला फिरवून घेऊयात. बघा किती मस्त स्मूथ आणि छान फुललेलं आहे आपले आईस्क्रीम. आपण फिरवल्यानंतर थोडंसं रवाळ दिसत आहे, त्यामुळे अजून एकदा आपण ह्याला फिरवूयात. बघा मस्त स्मूथ झालेलं आहे आणि फुललेलं आहे. सॉफ्ट तर किती झालेलं आहे, जितकं मगाशी आपल्याला दगड वाटत होता तितकं हे आता सॉफ्ट बनलेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यातून ह्याला काढून घेऊयात पातेल्यामध्ये परत एकदा आणि हे पातेलं आपण फ्रीजरमध्ये 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊयात, कारण आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. बघा किती स्मूथ झालेलं आहे, किती छान दिसतंय ना. मस्तपैकी थोडंसं आपलं आईस्क्रीम फुललेलं आहे. जे मग अशी अर्ध पातेलं होतं ते आता पाऊण पातेलं झालेलं आहे. त्याला आपण झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. तोपर्यंत एका वाटीमध्ये मी थोडंसं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं हे जे आईस्क्रीम होतं ते काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे आपल्याकडे जी कोको पावडर मिळते किंवा चॉकलेट पावडर मिळते ती आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. हे आपल्याला जर चॉकलेट आईस्क्रीम बनवायचं असेल तर त्यासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला व्हॅनिला आईस्क्रीम हवं आहे, चॉकलेट आईस्क्रीम हवं आहे, त्यानुसार तुम्ही हे बनवायचं का नाही ते ठरवा. आता मी 2 लिटरचं माझ्याकडे पातेलं आहे, ते फ्रीजरमध्ये 5 मिनिटं रिकामच ठेवून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता व्हीप क्रीम घ्यायची आहे. कुठल्याही कंपनीची घेऊ शकता तुम्ही आणि ती क्रीम आपल्याला अर्धा लिटर म्हणजे 500 ml घ्यायची आहे. आणि आता हे सुद्धा केकच्या सामानाच्या दुकानामध्ये इझिली मिळते, सुपर मार्केटमध्ये देखील मिळतात. अमूलच्या वगैरे पण क्रीम आपल्याला इझिली मिळून जातात. तर आपल्याला अर्धा लिटरचं हे घ्यायचं आहे आणि छान त्याला पहिल्यांदा पातळ करून घ्यायचं आहे. बघा पूर्ण असं, आणि त्याच्यामध्ये जे काही बर्फ झालेला असतो तो पूर्ण पातळ पहिल्यांदा करून घ्यायचा. मग डावाने देखील करून घेतलं तरी चालेल, फक्त हे मिश्रण थंड असलं पाहिजे. आणि मग ह्याला बीटरने आपल्याला 5 मिनिटं छानपैकी बीट करून घ्यायचं, म्हणजे ते क्रीम छान फुलतं. बघा अगदी बुडाला गेलेली क्रीम आहे. आपण बीट केल्यानंतर फुलून जवळपास अर्ध पातेलं होतं, म्हणजे 1 लिटर असं ह्याचं क्रीम फुलतं ते. बघा किती छान फुललेलं आहे आणि अगदी हलकं बनतं ते. आता आपण हे जे फ्रीजमध्ये ठेवलं होतं मगाशीचा आईस्क्रीम मिक्सरमध्ये फिरवून, तो थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे बघा. आता ते आपण बाहेर काढून घेतलेलं आहे. आता आपण फेटलेली व्हीप क्रीम आणि हे आईस्क्रीम हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा हे आईस्क्रीम बीटरनी फिरवून घेऊयात. बीटरनी फिरवल्यानंतर आणखीन हे फुललं बघा, पातेलं भरत आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला व्हीप क्रीम मिसळायची आहे. दोन्ही देखील सॉफ्ट झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला मिसळायला सोपं जाईल. डावाने देखील आपण मिसळलं तरी छान मिसळलं जाईल. आता ह्या व्हीप क्रीममध्येच मी हे आपण फेटलेलं आईस्क्रीम मिसळणार आहे. बघा किती सॉफ्ट झालेलं आहे आणि किती मस्त फुललेलं आहे. पूर्ण 2 लिटरचं आपलं पातेलं फुल भरलेलं आहे. 1 लिटर दुधामध्ये आपलं 2 लिटर आईस्क्रीम तयार होतं आणि भरपूर असं आपण याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर बनवून घेऊ शकतो. ते कसे बनवायचे ते मी 2 फ्लेवर तुम्हाला दाखवणार आहे आणि एक साधा प्लेन व्हॅनिला फ्लेवर, म्हणजे टोटल 3 फ्लेवर आपल्याला ह्या आईस्क्रीममध्ये करता येतील. आता मी बीटरने देखील मिक्स करून घेतलेलं आहे. तर ह्याला फ्रीज करण्यासाठी शक्यतो पसरट असे डबे आपल्याला घ्यायचे आहेत. मग तो प्लास्टिकचा असेल किंवा असं ॲल्युमिनियमचं केकचं भांडं असेल ते आपण घेऊ शकतो, किंवा आता हल्ली असे
डबे मिळतात बघा प्लास्टिकचे, अशा डब्यांमध्ये देखील आपण फ्रीजरमध्ये ह्याला सेट करायला ठेवू शकतो. फक्त असं की झाकण त्याचं एअरटाईट असलं पाहिजे. आता फ्लेवर ह्याचे 2 वेगळे करण्यासाठी बघा मी हे 2 डबे घेतलेले आहेत वेगवेगळे आणि त्यामध्ये थोडंसं आईस्क्रीम जे आपण आत्ता फेटून घेतलंय छानपैकी ते आपण घालून घेऊयात. आणि आपण मगाशी वाटीमध्ये जे कोको पावडर घालून मिश्रण तयार केलं होतं ना, ते बघा असं वरून घालायचं याच्यामध्ये. पूर्ण मिक्स करायचं नाही, अगदी ब्राऊन कलरचं आईस्क्रीम पण बघायला छान नाही वाटत, त्यामुळे असं वरून फक्त पसरवायचं. आणि एखादी आपल्याकडे टूथपिक वगैरे असेल तर त्याच्यावरती अशी डिझाईन केल्यासारखी करायची बघा. हे खूप मस्त दिसतं, मध्येच ब्राऊन कलर मध्येच व्हाईट कलर आणि खाताना पण छान लागतं, चवीमध्ये तसा फरक येतो. आता इथे मी गुलाबाचं जे स्क्वॅश असतं ते घातलेलं आहे आणि मँगोचं आणि पायनॅपलचं जे आपल्याकडे क्रश मिळतो ना, तो क्रश ह्याच्यामध्ये घातलेला आहे, म्हणजे तिन्ही फ्रूट फ्लेवर ह्याच्यामध्ये मिक्स होतील. ते देखील बघा टूथपिकने असं छानपैकी मिक्स करून घेते आईस्क्रीममध्ये. आणि आता जर आपल्याला ह्याच्यावरती झाकण नाही आहे तर एक ॲल्युमिनियमची फॉईल घ्यायची आहे आणि त्याच्याने आपल्याला ह्याला पूर्णपणे एअरटाईट करायचं आहे. ॲल्युमिनियमची फॉईल छान पॅक बसते. जर हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा पेपर देखील वापरू शकता. तो देखील एकदम पातळ प्लास्टिक असतं ना, ते देखील आपण असं कडेने त्याला लावून वरून चिकटपट्टी लावू शकता, किंवा एखादं रबर असेल तर रबरने पॅक करू शकता, किंवा अगदीच काही नसेल तर दोरी बांधून देखील ह्याला पॅक करून ठेवू शकता. आता बघा मी हे पहिल्यांदा सगळीकडे ॲल्युमिनियम फॉईल दुमडून घेतलेलं आहे, त्याला रबर लावून डीप फ्रीजरला रात्रभर आपल्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्याच पद्धतीने आता आपण हे चॉकलेटच्या आईस्क्रीमला देखील पॅक करून घेऊयात. रबर लावा किंवा असे वेडेवाकडे भांडे असले तर त्याला आपण दोरी गुंडाळून कडेनी तसं देखील पॅक करून ठेवू शकतो. ह्याच्यामध्ये हवा जायला नकोय, त्यासाठी आपण ह्याला पॅक करून ठेवायचं आहे. बघा रबर बसत नाहीये तर मी याला दोरी बांधलेली आहे कडेनी. आणि जे उरलेलं आईस्क्रीम आहे ते व्हॅनिला फ्लेवर प्लेन तसंच मी ठेवणार आहे, म्हणजे याला वरून आपण काजू बदाम पिस्त्याचे तुकडे किंवा टूटी फ्रुटी चेरी वगैरे घालून सजवून देऊ शकतो, किंवा ऐन वेळेस आपण मिल्कशेकसाठी ह्याचा उपयोग करू शकतो. म्हणजे कुणी पाहुणे आले तर पटकन त्याचा उपयोग होऊ शकतो, फालुदा वगैरे बनवू शकतो. तर त्यासाठी भरपूर असं व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम असं मी बनवून ठेवणार आहे. तर हे सगळे रात्रभर मी आता सेट करून घेतलेले आहेत आणि पूर्ण बघा रात्रभर छान असं आईस्क्रीम आपलं जमलेलं आहे. आपण त्याला अनफोल्ड करूयात. वाव, डिझाईन किती छान दिसते बघा, आणि किती इझीला हे आपलं आईस्क्रीम निघतं, अगदी चमच्याने देखील. किती सॉफ्ट आणि किती क्रीमी, आणि खूप कमी पैशामध्ये, जवळजवळ दुप्पट ते तिप्पट पैसे बाहेरचं जर आपण आईस्क्रीम आणलं तर जातात. त्यामुळे अगदी कमी पैशामध्ये भरपूर असं आईस्क्रीम घरच्या घरी आणि अगदी बाहेरच्या सारखं पण चांगलं शुद्ध कुठलेही केमिकल न वापरता आपण केलेलं आहे. मस्त बघा किती सॉफ्ट, किती क्रीमी, आणि टेस्ट तर भन्नाट लागते. एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा, आणि पूर्ण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला जरूर कळवा. त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात, कुठल्या गावावरून पाहत आहात ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. बघा किती सुंदर दिसते. बाकीचे सुद्धा आईस्क्रीम 2 राहिलेले मी तुम्हाला अनफोल्ड करून दाखवते. हे आपलं मँगो पायनॅपल आणि रोज फ्लेवरचं मिक्स फ्लेवरचं आईस्क्रीम. वाव, किती मस्त निघतंय बघा, आणि किती सुंदर टेस्ट तर खूप छान लागते ह्याची. किती इझिली निघते बघा, 1-2 मिनिटात, आणि लगेचच मेल्ट देखील व्हायला लागतं. बघा किती सुंदर दिसते, मध्येच पिंक शेड, येल्लो शेड दिसते आपल्याला. आणि हे आपलं फुल आपण ठेवलेलं साधं पण सर्वांना आवडणारं व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम. बघा किती स्मूथली निघतंय आणि किती इझिली, अगदी मस्त, अगदी बाहेरच्या सारखं झालेलं आहे. त्याहूनही जास्त चांगलं, जास्त फुललेलं.
आणि कमी पैशामध्ये आणि एकदा आपण बनवून ठेवलं की 10-15 दिवस टिकतं. चला तर मग परत भेटूयात. बाय बाय.